सूर्य आसमंतात समरी लाभली त्याला लाख दिव्यांची साथ. हो महाराष्ट्र उजळण्या आला सूर्य आसमंतात समरी लाभली त्याला लाख दिव्यांची साथ. लाख संकटे क्षमली पाहून मराठी बाणा, लाख संकटे क्षमली पाहून मराठी बाणा. एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना. समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना. हृदयांच्या त्या सम्राटाने बाळकडू पाजले, गावोगावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले. हो, हृदयांच्या त्या सम्राटाने बाळकडू पाजले, गावोगावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले. धर्मवीर नाभाने झुकल्या सर्व गनिमी माना, एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना. समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना. हो, शिवसेना हा पक्ष नसे ही चळवळ आहे अवघी. धनुष्य आले हाती मग चलताण कशाचा अवधी. शिवसेना हा पक्ष नसे ही चळवळ आहे अवघी. धनुष्य आले हाती मग चलताण कशाचा अवधी. बाण लाव कर्तव्याचा अनखेच विरोधी फणा, एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना. समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना. शोधला राखण्या गड महाराष्ट्राचा, नाथाला लाभला वारसा तेजस्वी भगव्याचा. सुभेदार शोधला राखण्या गड महाराष्ट्राचा, नाथाला लाभला वारसा तेजस्वी भगव्याचा. मजहा अटके पार वाहण्या ताठ मराठी कणा, एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना. समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना. समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना. प्रथमतः आपण सर्वांना मी अभिवादन करतो. आपल्या होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक स्नेह मेळावा म्हणून आज आयोजित केलेला आहे. आणि आपल्या मतदारसंघातून ज्यांना आपण कार्यसम्राट म्हणतो, पाणीदार म्हणतो, कर्तव्यनिष्ठ म्हणतो, ध्येयवादी म्हणतो, तडफदार म्हणतो, तरुण म्हणतो, ज्याला आमच्या आया बहिणी भाऊ म्हणतात, ज्यांना आमचे मित्र, त्यांचा सखा, त्यांचा मित्र असं ज्यांना वाटतं, असे आपल्या सर्वांचे लाडके आमदार माननीय प्रकाशरावजी आबिटकर हे आताही या विधानसभेच्या रिंगणात आहेत. खरं तर आपल्या सगळ्यांची प्रचंड गर्दी बघून साहेबांचा फोन आहे, तुम्ही टाईप करून बोला, मांडा सांगा. खरं तर आपल्या सगळ्यांची ही गर्दी बघून आम्ही उत्साही झालेलो आहे. आताच आदरणीय नारायण देसाई साहेब, अध्यक्ष प्रिन्स शिक्षण संस्था कोल्हापूर हे या ठिकाणी हजर झालेत. त्यांचे संयोजकांच्या तर्फे सहर्ष असं स्वागत.
तर आपल्या सगळ्यांचा हा उत्साह बघून आम्ही आनंदित झालो आणि 2 मिनटं आपलंही मनोगत व्यक्त करावं असं आम्हाला वाटलं. खरं तर गेल्या 10 वर्ष आमदार साहेब आमचे आमदारकीचं काम करतात आणि आपल्या भागातला कुठला प्रश्न, मग तो प्रश्न शिक्षणासाठीचा असेल, मग तो प्रश्न आरोग्यासाठीचा असेल, मग तो प्रश्न पाण्यासाठीचा असेल, मग तो प्रश्न वाड्या वस्त्यांमध्ये लाईट नेण्याचा असेल, वाड्या वस्त्यांमध्ये रस्ते नेण्याचा असेल, हे सगळे प्रश्न प्रत्येक गावोगावी मार्गी लावण्याचं काम आजपर्यंत भारत स्वातंत्र्य झाल्यापासून जर कोणी केलं असेल तर राधानगरी मतदारसंघात फक्त प्रकाशराव आंबेडकरांनी केलेलं आहे. आपल्यातली बरीच सारी लोक ही नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त या कोल्हापूर शहरात वसलेली आहेत. खरं तर आपण सगळे खेड्यापाड्यातली माणसं आहोत. आपण बघितलं आहेत आपल्या लहानपणी की आपल्या गावाकडे जाणारे रस्ते काय होते, आपल्याकडे पाण्याच्या सोयी काय होत्या. बरेच भाग असे होते की ज्या ठिकाणी असं म्हणतात की धरण उशाला आणि कोरड घशाला अशा प्रकारची अवस्था होती. डोंगर माथ्यावर राहणारी गावं होती, खालच्या बाजूला धरण होतं, त्या ठिकाणी पाणी नव्हतं. म्हणजे आप्पाच्या वाडीचं सारखं असेल, झापाच्या वाडीसारखं असेल, ह्यासारख्या ठिकाणी पाणी नेण्याचं काम, पाणी धरण बांधण्याचं काम, मोठे मोठे प्रकल्प करण्याचं काम या ठिकाणी आदरणीय आमदार साहेबांनी सातत्यानं आपल्या पराकाष्ठेनं केलेलं आहे. कित्येक धरणांचं काम पुढे नेण्याचं काम केलेलं आहे, कित्येक शाळेंचं काम या ठिकाणी केलेलं आहे, कित्येक ठिकाणी PHC नेण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं काम, मला जास्त बोला संबंध म्हणून मी थांबतो. खऱ्या अर्थानं मी कसबा तळळे गावचा नागरिक आहे. कसबा तळळे हे राधानगरी आणि गगनबावडा तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारं गाव आहे. या ठिकाणी साधारणतः 2 तालुक्यातली लाखो लोक येतात. लाखो लोकांमध्ये आरोग्याच्या सुविधा आपल्याला त्या खेडोपाडी पूर्ण अशा मिळत नाहीत. कसबा तळ्यामध्ये PHC होती, गोरगरिबांची आरोग्याची सोय त्या ठिकाणी होत नव्हती, खूप अडचणी होत्या. बरीच सारी म्हाताकोतारी माणसं बिना उपचाराची फुकट हाकनाक मरत होती. पण गेले 5 वर्ष आमदार साहेबांनी पराकाष्ठा केली प्रयत्नांची, रात्रीचा दिवस केला आणि आपल्या इथल्या एका संघटनेला सहकार्य करून त्या ठिकाणी कसबा तळे इथं उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून आणलंय. नागरिक हो, ही एक फार मोठी गोष्ट आहे. कसबा तळ्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय होणं ही एक अविश्वसनीय गोष्ट आहे. खरं तर आम्हाला ह्यात मोठी साथ मिळाली ती आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची. अनाथांचा नाथ म्हणून त्या ठिकाणी ते बसलेले आहेत आणि कसबा तळ्याची भूमी, संपूर्ण परिसर बघितला आणि हजारो लोकांची गरज बघितली आणि त्या ठिकाणी हे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून साधारणतः 23,38,00,000 रुपयाचा फंड या ठिकाणी मंजूर केलेला आहे. आपल्या राधानगरी आणि गगनबावडा तालुक्यातल्या हजारो लोकांचं त्या ठिकाणी आजारपणासाठीचं जे काही प्रश्न होते ते त्या ठिकाणी मिटणार आहेत. आपल्या ठिकाणी या CPR मध्ये ज्या सुविधा उपलब्ध होतात, ज्या मोफतमध्ये आपल्याला गोरगरिबांना उपलब्ध होतात, त्या सगळ्या सुविधा आज कसबा तळ्यामध्ये होणार आहेत. याच पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी शाळेची कामं असतील, पाण्याची कामं असतील, रस्त्याची कामं असतील, अशी वेगवेगळी कामं आणि व्यक्तिगत कामं सुद्धा आमदार साहेबांनी केलेली आहेत. तर माझी एकच विनंती आहे सगळ्यांना, होऊ घातलेल्या 20 तारखेच्या या इलेक्शनमध्ये आमदार साहेबांचं धनुष्यबाण हे चिन्ह आहे. 1 नंबरलाच त्यांना हे चिन्ह मिळालेलं आहे आणि आपण सगळ्यांनी अगदी जल्लोषानं त्यांना 1 नंबरानंच निवडून आणूया ही विनंती तुमच्या सगळ्यांच्या करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. स्नेह मेळावा आपुलकीचा कोल्हापूर शहरात वास्तव्य असणाऱ्या राधानगरी बुधगड आजरा विधानसभा मतदारसंघातील आमदारप्रेमी नागरिकांचा स्नेह मेळावा या ठिकाणी संपन्न होतोय. या मेळाव्यासाठी प्रमुख वक्ते विजय चौगले, युवा नेतृत्व अभि खतकर, सर्व मित्रमंडळी, कामगार, श्रमिक, व्यावसायिक, उद्योजक, त्याचबरोबर सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रात असणारे सर्व मंडळी आणि आपल्या कार्यसम्राट पाणीदार आमदारांच्यावर नितांत प्रेम करणारे, आपल्या कोल्हापुरातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये राहणारे आणि आमदार साहेबांच्यावर प्रेम, श्रद्धा, त्यांच्या कामाचं कौतुक करण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व कोल्हापूरवासीय यांचं मी या ठिकाणी संयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आपल्याला माहिती आहे की नुकताच आपल्या आमदारांना विधानसभेतील उत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कार मिळालेला आहे आणि या पुरस्कार प्रत्यर्थ आपल्या सर्व
सर्वांची एक मागणी होती की आपण देखील आमदार साहेबांनी या ठिकाणी आपल्या कोल्हापूरवासियांच्या वतीनं त्यांचा जो काही सन्मान झालेला आहे त्या सन्मानाचा आपण भागीदार होऊया आणि आज तो एक दुग्धशर्करा योग या ठिकाणी आलेला आहे. कारण गेली महिनाभर या मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी ही मंडळी करत आहेत. अभिजित खतकरवर असणारी सर्व ही लहान तरुण मंडळी त्यांच्या मंडळातील सर्व सदस्य नावं घेत ते कमी आहेत आणि यांच्या प्रत्येक आव्हानाला त्यांच्या प्रत्येक हाकेला ओ देऊन येणारे सर्व महिला मंडळी या ठिकाणी आज उपस्थित आहेत. या सर्वांचं मी या ठिकाणी संयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. ज्या पद्धतीनं तुम्ही आमच्यावर प्रेम करताय, आपल्या लाडक्या नेतृत्व हक्काने प्रेम करताय, त्याच पद्धतीने येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हाच जिव्हाळा, हाच प्रेम, हीच आपुलकी नेहमी आमच्यासोबत सदैव राहू देत, हीच एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि या मेळाव्याच्या निमित्तानं आपण सर्व उपस्थित राहिलात. व्यासपीठावर सर्व मान्यवरांची मी काही नावं घेत नाही की नावं घेत ती कमी आहेत, कारण आमदारांची टॅगलाईन आहे मी आमदार. इथला प्रत्येक बसणारा, खुर्चीवर बसणारा लहान थोर मंडळी प्रत्येकजण आमदारच आहेत. त्यामुळे कुणाची नावं घ्यायची गरज नाही आणि कोण रुसणारही नाही. जरी रुसला तर तो उद्या अग्रक्रमानं पुढे असणार आहे, ही माहिती 100% खात्री आहे. म्हणून तुमच्या सगळ्यांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो आणि संयोजकांना मी धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राधानगरी आजरा बुदरगड मतदारसंघातील कोल्हापुरात कामानिमित्त वास्तव्यात असणाऱ्या अनेक माणसांचा मेळावा या ठिकाणी संपन्न होतोय. या मेळाव्यासाठी उपस्थित व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय आपल्या राधानगरी आजरा बुदरगड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार यांचं या कार्यक्रमाप्रसंगी मनापासून स्वागत. त्याचबरोबर या कार्यक्रमाचं संयोजन गेली महिनाभर सुरू आहे, त्याची रूपरेषा आखणारे आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धडपडणारे आदरणीय अभिदेता खतकर, सतीश मुगडे, त्याचबरोबर सगळी टीम, संयोजक टीम, आमदार साहेबांच्यावर काम करणारी सगळी टीम, त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी स्वागत. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी वक्ते म्हणून लाभलेले आदरणीय विजय चौगले यांचं देखील मनापासून स्वागत. त्याचबरोबर या व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच मंडळी, नावं घेईल तेवढी कमी आहेत, या सगळ्यांचंच संयोजकांच्या वतीनं मनापासून स्वागत. त्याचबरोबर राधानगरी आजरा बुदरगड मतदारसंघातील तुम्ही सगळे कोल्हापूरवासीय या सगळ्यांचं या कार्यक्रमाप्रसंगी मनापासून स्वागत. गेली दीड महिना या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदरणीय आमदार साहेबांच्या बरोबर फिरत असताना एक बाब प्रकर्षानं जाणवली की गावागावात आमदार साहेबांनी कामं पोहोचवलीत. त्या कामाच्या माध्यमातून प्रचंड असा उत्साह त्यांच्या सोबतीला बघायला मिळतोय. जन आशीर्वाद यात्रेनिमित्त फिरत असताना अनेक ज्येष्ठ मंडळी, अनेक महिला वर्ग अगदी उत्स्फूर्तपणे आपल्या लाडक्या नेत्याचं स्वागत करताना दिसते. आज राधानगरी बुदरगड आणि आजरा या युवकांचा मेळावा कोल्हापूरमध्ये संपन्न होतोय. हा मेळावा पुणे या ठिकाणी संपन्न झाला, तसाच हा मेळावा मुंबई या ठिकाणी संपन्न झाला. आपण कोल्हापूर, पुणे आणि मुंबई या भागात राहणाऱ्या सगळ्या युवकांची अपेक्षा काय असेल आमदार साहेब, तर ही अपेक्षा ही असते की माझ्या मतदारसंघात निवडून दिलेला आमदार आमच्यासाठी कितपत काम करतो आणि ह्या प्रत्येक कामाला आमचं मन जरी, आमचं शरीर जरी इकडं असलं तरी आमचं मन मात्र कायम आमच्या गावात रमत असतं. त्या गावाचा विकास आमदार साहेबांनी केलेला आहे का, ह्या प्रश्नापर्यंत ज्यावेळी आम्ही पोहोचतो त्यावेळी आम्हाला उत्तर हेच मिळतं की माझ्या गावागावातले रस्ते पूर्ण झालेले आहेत, माझ्या गावागावात प्रत्येक ठिकाणी आरोग्य केंद्र उभारलेली आहेत, माझ्या गावागावात पाण्याची व्यवस्था, अनेक भागामध्ये सरपणाला प्रकल्प असेल, आप्पाची वाडी, झापाची वाडी आणि अगदी या मतदारसंघात महत्वाचा प्रकल्प जो होता तो मेघुली प्रकल्प ज्यावेळी फुटला त्यावेळी वाटत होतं की मतदारसंघात पुन्हा हा निर्माण होईल की नाही. पण आपलं नेतृत्व असं होतं, आपला आमदार असा होता की ज्या माणसानं पुन्हा निर्माण करायचं धाडस या ठिकाणी दाखवलं आणि मेघुली प्रकल्प पूर्ण झाला. अत्यंत उल्लेखनीय काम असं या मतदारसंघात केलेलं आपलं नेतृत्व आहे. मला या व्यासपीठावर बोलताना एक सांगायची गोष्ट, एक उदाहरण द्यायचं आहे की मी वाकीगोलचा आहे आणि या वाकीगोलात ज्यावेळी रक्षादेवी ते नितवडेकडे जाणारा रस्ता खचला होता
त्यावेळी अनेक नेते मंडळी जे आज या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उभे आहेत, ही नेते मंडळी त्या ठिकाणी आलीत, त्या ठिकाणी फोटो सेशन झालं, त्या ठिकाणी मीडिया बाईट झाल्या, पण कोणीही कामाचं काही बोलला नाही. इथं हे व्हायला पाहिजे, रस्ता खचलेला पुन्हा व्हायला पाहिजे, फक्त आश्वासनं दिलीत. पण आपलं एकमेव नेतृत्व असं होतं की ते काम करण्यासाठी बुलडोजर घेऊन त्या कामाच्या ठिकाणी उपस्थित होतं. असं लाडकं नेतृत्व आपल्याला लाभलं. अशा बरेच प्रसंग आहेत, असे बरेच प्रसंग आपल्या गावागावात आपल्याला बघायला मिळतील. माझी तमाम सगळ्या युवकांना विनंती आहे की येणाऱ्या मतदारसंघात आमदार साहेब हे तुमचे स्टार प्रचारक असतील. इथं आलेल्या माता बहिणी, इथं आलेले युवक हे तुमचे स्टार प्रचारक असतील. त्याचबरोबर तुम्ही केलेले मेघोली, झापाची वडी, आप्पाची वडी हे सगळे प्रकल्प या मतदारसंघात तुमची कामं तुमचे स्टार प्रचारक असतील. शिवाय गावागावात झालेले रस्ते हे तुमचे येणाऱ्या विधानसभेचे स्टार प्रचारक असतील. गावागावात झालेली अनेक कामं, ज्या कामाच्या माध्यमातून आपलं नेतृत्व हे दिशा देतंय, आपलं नेतृत्व हे सांगतंय की मी हे काम केलंय आणि यासाठी मला मतदान द्या. पण आपण ज्यावेळी विरोधकांच्यात बघतो त्यावेळी मी 10 वर्षात काही केलं नाही, मी 10 वर्ष आमदारकी भोगली पण मी काम केलं नाही, मी 10 वर्ष विरोधात होतो पण काही भागात जाऊन आपलं एक काम असतंय विरोधी पक्ष म्हणून की त्या भागात झालेली कामं आपण चांगल्या पद्धतीनं निदर्शनास आणून द्यायची असतात इथल्या लोकांच्या, इथल्या लोकप्रतिनिधींच्या, की ही कामं झालेली नाहीत. पण मला सांगायला अभिमान वाटतो की जी कामं या मतदारसंघात झालेली आहेत ती ऐतिहासिक कामं आहेत आणि ही ऐतिहासिक कामं मतदारसंघात पुन्हा एकदा आमदार साहेबांना आमदार करतील. हीच ओळख आमदार साहेबांना पुन्हा पुढे घेऊन जाईल. गेल्या अनेक दिवसापासून जी काय या प्रचाराची यंत्रणा सुरू आहे किंवा हा मेळावा संपन्न करण्यासाठी जे हात राबतायत त्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. प्रमुख व्यासपीठावर पाहुणे आहेत त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि सगळ्यांना विनंती करतो, इथं आलेल्या प्रत्येक तरुणांना आपण गेल्या 10 वर्षात केलेलं काम हे प्रत्येकानं खांद्याला खांदा लावून करायचं आहे. घराघरात जावा, प्रत्येकाच्या गावागावात जावा आणि सांगा की 10 वर्षात आम्ही हे केलंय आणि ह्याच जोरावर आपण पुन्हा एकदा विधानसभा 2024च्या निवडणुकीसाठी जायचं आहे. कारण ज्यावेळी या मतदारसंघाचा इतिहास मित्रांनो लिहिला जाईल ना त्यावेळी प्रत्येकाला अभिमान वाटायला पाहिजे, प्रत्येकाला हेवा वाटायला पाहिजे की मी आमदार प्रकाशरावजी आंबेडकर साहेबांच्या बरोबर ह्या 10 वर्षामध्ये, या 15 वर्षामध्ये कार्यरत आहे. हीच पोचपावती घेऊन आपण प्रत्येक मतदारसंघात जायचं आहे आणि आपल्याला विनंती आहे की आपण या मेळाव्याला उपस्थित राहिलात त्याबद्दल मनापासून स्वागत. धन्यवाद. उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सन्माननीय प्रकाशरावजी आंबेडकर साहेब. आज समस्त कोल्हापूर वासियांच्या वतीनं अभिजित खतकर व सतीश मुगडे साहेब यांच्या वतीनं उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाल्याबद्दल आपला सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. मी विनंती करतोय की आमदार साहेबांचा सत्कार शामरावजी खतकर, अभिजित खतकर, सतीश मुगडे यांच्या वतीनं यांनी सत्कार व्हावा. सामाजिक कार्यातून राजकीय क्षेत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये स्वतःचं अस्तित्व वेगळं असं स्थान निर्माण करून कार्यसम्राट पाणीदार आमदार माननीय प्रकाशरावजी आंबेडकर साहेब यांचा कोल्हापूर वासियांच्या मार्फत या ठिकाणी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई ची प्रतिमा या ठिकाणी माननीय आमदार साहेबांना या ठिकाणी कोल्हापूर वासियांच्या मार्फत या ठिकाणी दिली जात आहे. आई अंबाबाईचा आशीर्वाद नेहमी आपल्या सदैव पाठीशी राहो हीच अंबाबाईच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. यानंतर समस्त वाकीकरांच्या वतीनं या ठिकाणी प्रतिमा देऊन आमदारांचा सत्कार होतोय वाकीकरांच्या वतीनं. सुनील घ्या लवकर. समस्त वाकीकरांच्या वतीनं छत्रपती शाहू महाराज यांची प्रतिमा देऊन या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. वचनबद्ध क्रांती भले युद्ध आणू आम्ही सुराज्य हृदयातून हीच भावना. धन्यवाद. या ठिकाणी
सत्कार संपन्न होतोय. यानंतर मी विनंती करतोय कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या संघटक महिला प्रमुख सन्माननीय अमरजा पाटील वहिनी यांना विनंती करतोय आपलं भाषण 2 मिनिटांमध्ये आवरायचं आहे. दोनच मिनिटांमध्ये सुरू करा. कार्यसम्राट आमदार माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब, माझे लहान बंधू माननीय अभिजित खतकर, त्याचबरोबरीनं मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय आणि समोर उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. मी सौ अमरजा पाटील, महिला शहर प्रमुख शिवसेना दक्षिण विधानसभा मतदारसंघ. मी मूळची कोल्हापूरची, राहते पण कोल्हापूरमध्ये, पण माझं सासर हे आजरा आहे. माझं राजकीय कारकिर्दीचं किंवा काम करण्याचं ठिकाण जरी कोल्हापूर असलं तरी प्रत्येक वेळी मी आजऱ्याला माझं जाणं येणं, प्रत्येक सणाला प्रत्येक कार्यक्रमाला माझं जाणं येणं होतं. आमदार साहेबांच्याबद्दल मी आपल्याला काय सांगण्यापेक्षा मला असं वाटतं की तुमच्याच लोकांच्याकडून तुमची गर्दी बघून हे समजून येते की साहेबांचं काम किती मोठं आहे. तरी सुद्धा मला काही गोष्टी आपल्याला फक्त सांगायच्या आहेत त्या अशा की माझ्या लग्नाला 24 वर्ष झाली. 24 वर्षापूर्वीचं आजरा आणि आता गेल्या 2-2.5 वर्षात बदललेलं आजरा ह्याच्यात बराच फरक आहे, जाणवतोय. आणि ही गोष्ट खरंच वाखाणण्यासारखी आहे. आणि मी यासाठी खरंच मुळात अभिजित दादांचे आभार मानते की अभिजित दादांच्यामुळे मला इथं बोलण्याची संधी मिळाली किंवा साहेबांचं काम सांगण्याची संधी मिळाली. तर मला वाटतंय आजऱ्यामध्ये साहेबांनी रवळनाथ मंदिराचं जे जीर्णोद्धाराचं काम केलं, 5 कोटीचा निधी साहेबांनी त्याच्यासाठी दिलेला आहे. तर ज्यावेळी जीर्णोद्धाराचं काम चालू झालं त्यावेळी मला वाटतं साहेब मुंबईत होते. रात्रभर ट्रॅव्हलिंग करून आजऱ्यात येऊन शासकीय विश्रामगृहात राहून दुसऱ्या दिवशी तिथंच त्यांनी जीर्णोद्धाराचं काम केलं आणि त्याच्यानंतर मग ते गारगोटीला घरी परत आले. तर एवढा कष्ट करणारा आमदार जर आपल्याला मिळत असेल तर जनतेचा विकास नक्कीच होतो. त्याच्याबरोबरीनेच गंगामय वाचन मंदिर असेल, 100 कॉटचं रुग्णालय असेल, सर्वनाला असेल, आजऱ्यातले कॉन्क्रीटचे रस्ते असतील, पाण्याचा प्रश्न तर बऱ्यापैकी मिटलेला आहे. कारण मला आठवतं ज्यावेळी माझं लग्न झालं होतं त्यावेळेला पाणी विहिरीतून आणायला लागायचं, आता नळाला येतंय. त्याचबरोबरीने साहेबांनी आजरात इतर केलेली बरीच कामं आहेत जी मी आता बघितलेली आहेत. मला फक्त एवढीच गोष्ट सांगायची आहे. मी कोल्हापूरमध्ये माननीय राजेशदादा क्षीरसागर जे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत, राजेशदादा क्षीरसागरांची प्रवक्ता म्हणून मी काम बघते. आपल्या महायुतीच्या सगळ्या उमेदवारांच्या ज्या काही प्रेस असतील, डिबेट्स असतील, ह्या सगळ्या मी अटेंड करते आणि आमच्यावर जे काय बाय डिफॉल्ट विरोधकांचे आरोप होतात त्याला उत्तर देण्याचं मी काम करते. तर आंबेडकर साहेबांना मला एवढंच सांगायचं आहे की साहेब आम्ही ज्या ज्या वेळेला डिबेटला जातो त्या त्या वेळेला ना महायुतीच्या उमेदवारांनी म्हणजे आंबेडकर साहेब असू देत, क्षीरसागर साहेब असू देत, दक्षिणमध्ये अमल माडिक साहेब असू देत, गेल्या 2.5 वर्षात आपल्या सगळ्या उमेदवारांनी एवढं काम केलेलं आहे की आता महाविकास आघाडीकडे बोलायला मुद्देच नाही आहेत. आज सकाळचीच गोष्ट तुम्हाला सांगते मी, अमृतसिद्धी हॉलमध्ये NXT मराठीचा चौपाळ नावाचा कार्यक्रम होता. सकाळी 9चं टायमिंग होतं. आम्ही 9 वाजल्यापासून बसलो होतो. लिटरली 10:30 पावणे 11 वाजेपर्यंत महाविकास आघाडीचा एकही पदाधिकारी डिबेटला आला नाही. इथेच आम्ही महायुतीचे सगळे उमेदवार अर्धी लढाई जिंकलेले आहेत. कारण त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे आहे आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं देता येत नाहीत. म्हणून आतापर्यंत ज्या ज्या वेळेला आमच्या प्रश्नांची उत्तरं त्यांना देता येत नाहीत त्यावेळेला त्यांचा एकच सवाल येतो, काय 50 खोके एकदम ओके. तर आता तुमच्या ह्याच मंचावरून मला आंबेडकर साहेबांच्या अगेन्स्ट जे आहेत KP पाटील साहेब, त्यांना फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे, उमेदवारी मिळण्यासाठी तुम्ही किती खोके दिले?
हा प्रश्न तुम्ही नक्की विचारावा, कारण उमेदवारी मिळणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. आंबेडकर साहेबांना उमेदवारी मिळणं हे साहजिक होतं, साहेबांचं काम आहे, त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणार हे 100% होतं. पण KP पाटलांना उमेदवारी मिळायला त्यांनी किती खोके दिले ह्याचं उत्तर पण त्यांनी जाहीर करावं अशी मी इच्छा व्यक्त करते. वेळेचं बंधन आहे. थोडक्यात थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर सचिन पाटील सर. आज या ठिकाणी कोल्हापूर शहर वासीय राधानगरी, बुदरगड आणि आजरा जे हृदय सम्राट आमदार माननीय या ठिकाणी प्रकाश आंबेडकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्या नियोजनामध्ये ज्यांनी रात्रीचा दिवस केला ते आमचे या कोल्हापूर जिल्ह्याचे शहराचे नेते अभि खतकर आणि व्यासपीठावर असणारे सर्व मान्यवर. राधानगरी, बुदरगड आणि आजरा विधानसभा मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी विकासाची गंगा खेडोपाडीत नव्हे तर डोंगर वस्त्यामध्ये नेण्याचं काम माननीय आंबेडकर साहेबांनी केलं. मी जवळजवळ 15 वर्ष आंबेडकर साहेबांच्या बरोबर आहे. पहिल्या निवडणुकीपासून ते आज तागायत आम्ही त्यांच्यावर कसबा तालुक्यातली बरीचशी लोक जरी बाहेर अनेक पक्षामध्ये असतील तर आंबेडकर साहेबांच्यावरती प्रेम करणारी अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. या जिल्ह्यामध्ये एक आदर्श आमदार कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे आंबेडकर साहेब. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला भाऊ समजून आणि प्रत्येक कार्यकर्ता आमदार असं समजून ज्यांनी काम केलं हे आंबेडकर साहेब पुन्हा या विधानसभेमध्ये जाणारच आहेत. परंतु लाल दिव्याची गाडी घेऊन परत राधानगरी, बुदरगड, आजऱ्यामध्ये या ठिकाणी परत येणार आहेत. साहेब, एक विनंती आहे की या कोल्हापूर शहरामध्ये अनेक समस्या आहेत, जेणेकरून चांदी व्यावसायिक असतील, काही शिक्षक असतील, काही अनेक डिपार्टमेंटमध्ये काम करणारे व्यक्ती असतील, या सर्वांचं इथून पुढे आपण दायित्व घ्यावं एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. समस्त सर्वांचा आवाज तुम्ही आदरणीय आमचे नेते प्रकाशजी आंबेडकर साहेब, या कार्यक्रमाचे ज्यांनी नियोजन केलं ते आमचे मित्र अभिजित खतकर, आमच्या जिल्हा परिषद मतदारसंघातून आलेले जिल्हा परिषदचे सदस्य सुभाजी चौगले, त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मित्रांनो, या ठिकाणी आंबेडकर साहेबांच्यावरती प्रेम करणारे सर्वजण आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहिलात, त्याबद्दल प्रथम मी सर्वांचं स्वागत करतो, सर्वांना धन्यवाद देतो. माझं गाव आयनी गावापासून माझ्या 5-6 वाड्या आहेत. आम्ही व्यवसाय निमित्त कोल्हापूरमध्ये आलो. मित्रांनो, मला सांगायला म्हणजे खरोखर आनंद वाटतोय. 10 वर्षापूर्वी ज्यावेळी लोकप्रतिनिधींनी काम केलंय, आम्ही इथं गावी गेल्यानंतर काही मित्रांना गावी घेऊन जायचो, त्यावेळी ते आम्हाला परत हात जोडायचे, बाबा तुझ्या गावी कधी आम्हाला बोलवू नकोस. आणि मित्रांनो, आता मला सांगायला आनंद होतोय, या 10 वर्षामध्ये एवढा कायापालट झालाय, एक रस्ता सुद्धा आमच्या वाड्या वस्त्यातला शिल्लक राहिलेला नाही. आणि विरोधकांच्याकडे कुठलंही व्हिजन नाही, त्यांच्याकडे एकच आहे की खोके आणि गद्दार. 10 वर्षामध्ये कुठलंही ते व्हिजन घेऊन आले नाहीत. मी काय केलंय 10 वर्षामध्ये, मी काय करणार आहे हे ते सांगत नाहीत. फक्त त्यांच्याकडे एकच खोके. अहो KP साहेब ते मोठे आहेत, मी एवढा मोठा नाही की त्यांच्यावरती टीका करणारा. अहो KP साहेब, AY साहेबांनी तुमचे सख्खे मेवणे 10 वर्ष तुम्हाला लक्ष्मणासारखी साथ दिली, त्यांचं राजकारण तुम्ही संपवा निघालाय आणि आमच्यासारख्या फाटक्या ह्या जनतेचं तुम्ही काय करणार आहे साहेब. या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचा आभार मानतो, धन्यवाद देतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पाटील साहेब.
सन्माननीय व्यासपीठ व व्यासपीठावर उपस्थित आमचे मार्गदर्शक, आमचे नेते, बुदुरगड आजरा राधानगरीचे विधानसभेचे उमेदवार माननीय प्रकाश आंबेडकर साहेब, माईक देतो. आंबेडकर साहेब, हॅलो. त्याचप्रमाणे कोल्हापुरातील सर्व रहिवासी या कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचे सहर्ष असे स्वागत करतो. त्याच पद्धतीनं या स्टेजवर उपस्थित संजय पाटील आयनीकर, आमचे मित्र सतीश मुगडे, माझे मार्गदर्शक नारायण देसाई सर, माझे मार्गदर्शक प्रकाश बर्गे साहेब, माझे वडील शामराव खतकर साहेब, माझे मार्गदर्शक सुरेश खैरे साहेब, नल्लवडे साहेब, अमरजा पाटील ज्याने आत्ताच भाषण केलं, माझे मिसेस अमृता खतकर, माझे मार्गदर्शक अरुण जाधव दादा, त्याचप्रमाणे माझे मार्गदर्शक वसंत फराटे साहेब. आम्ही साहेब सर्व राधानगरी बुदरगड आजरा या प्रभागात या भागातील प्रभाग करून प्रभागाचं आठवं सारखं तोंडात आहे. या मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघातील सर्व कोल्हापूरवासी जरी कोल्हापुरात राहत असलो तरी आमची नाळ आमच्या गावाशी आहे आणि आमच्या गावाशी आमचं सर्वच कुटुंब आम्ही सणाला ह्याला त्याला आम्ही गावाकडे ये जा करत असतो. खरोखर साहेब याच्या 10 वर्षामागील राधानगरी बुदरगड आजरा मतदारसंघ आणि 10 वर्षांनंतरचा मतदारसंघ यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. यातील प्रत्येक नागरिक कोल्हापूरवासी सर्व जाणतो. साहेब या निमित्तानं सांगायचं आहे की बाकी आता टीका करणं नंतरची गोष्ट आहे, पण तुमच्या कामाबद्दलचा एवढा मोठा धडाका बघून उमेदवारांची जिरल्या, त्यामुळं त्यांनी बाकीची न गोष्ट करता विकासावर बोलावे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. आम्ही गेली 10-15 वर्ष समाजकारण राजकारण या कोल्हापूरमध्ये करत असताना खरोखर नेता कसा असावा हे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्याची जाण आहे. खरोखर राधानगरी बुदरगड आजरावासियांचं नशीब आहे साहेब की तुमच्यासारखा आमदार आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळाला. सर्वसामान्यांचं म्हणजे काय तर कुणा सुद्धा फाटक्या माणसाच्या खांद्यावर हात टाकून त्याला नावानं बोलवणारा, कारण की याच्या मागील 10 वर्षामागचे जे आमदार होते साहेब ते आधी फोटो घ्यायचे, त्याचं नाव माहिती करून घ्यायचे आणि लोकांना खेड्यातील खुळे बनवायचे आणि लोकांना वाटायचं त्यावेळेला की अरे हा आमदार मला नावानं कसं काय ओळखतो, त्याला काय जाण बिन काय नव्हते. पण आपल्या आमदाराला आपला कुणाला म्हणतात ज्याला आपल्या सर्व प्रश्नांची जाणीव असावी, आपल्या सुखदुःखात जो हजर असावा असा माणूस म्हणजे आपला माणूस. खरोखर आमदार साहेब तुम्ही आमचे आहे, आमच्या हक्काचे आहे आणि सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नासाठी सदैव अग्रेसर असता, एवढंच आम्हाला या निमित्तानं सांगायचं आहे. त्याच पद्धतीनं आता बऱ्याच ठिकाणी मी तुमच्यावर बघतोय, आम्हाला एवढा राग येतोय पण व्यक्त कसा करावा त्या निमित्तानं मी या स्टेजवर आम्ही कोल्हापुरात जरी काँग्रेसचं काम करत असलो तरी माझं प्रेम तुमच्यावर आहे आणि अशी बरेच लोक यामध्ये की आमदार पक्ष गट तट न बघता आमदार साहेब खरोखर आम्ही सगळी ताकदीनिशी कोल्हापूर रहिवासी तुम्हाला इथून हे राधानगरी बुदरगड आजरा तुम्ही विजयी होणार आहे. हे लीड आहे, लीड. जसं पुण्यामध्ये तुम्ही सभा घेतला, मुंबईमध्ये सभा घेतला आणि कोल्हापूर हे सगळं तुम्हाला येणाऱ्या काळात 23 तारखेला हे लीड मोजायचं आहे एवढं या निमित्तानं सांगतो. त्याच पद्धतीनं मी 1-2 दिवसापूर्वी एक पेपर वाचला पुण्यनगरी, त्यामध्ये साहेब असं होतं की ऑनलाईन कोंबडीला पोपट म्हणून विकायला ऑनलाईन चालू होतं, पण कोंबडीचं आणि पोपटामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्याच पद्धतीने मला एक उदाहरण द्यायचं आहे की आता एक पोपट असा झालाय साहेब की तो कावळा आहे, त्याला भगवा कलर देऊन बाजारात आणलाय. आता बऱ्यापैकी कावळा कोण पोपट कोण कशा पद्धतीने त्याला भगवा कलर दिलाय सर्वसामान्य जाणतात. आता
पक्ष किती दिवसात किती पक्ष बदलले हे आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्ता जाणतो. आणि तो गद्दार बाकी सगळं आता जे बोलले सर्वजण त्यावर बोलतो. मला त्यांना विचारायचं आपल्या या मेळाव्याच्या निमित्तानं की आपण किती दिवसाला किती पक्ष बदलता, शिवसेनेत कधी जन्माला आला, हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडणारा प्रश्न आहे. जसं कावळ्यापासून भगवा कलर देऊन पोपट होत नाही, तसं KP पाटील कधी शिवसैनिक होऊ शकत नाही असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. साहेब, तुमच्यासारखा कार्यकर्ता होऊन नेता होणं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला फार अभिमानाची गोष्ट आहे. आणि आमच्यासारखे सर्व युवक युवती त्याच पद्धतीने इथं माझे सर्व मार्गदर्शक असतील, माता भगिनी असतील, सर्वांना मी विनंती करतो या निमित्तानं की इथून कोल्हापूरतून आपण कशा पद्धतीने लीड देणार, आपण आपल्या गावाकडे कशा पद्धतीने फोन करणार आणि आपल्या पाहुण्या पायांना लीड देण्यासाठी आपण विनंती करणार, एवढंच या निमित्तानं सांगतो. साहेब, येणाऱ्या 23 तारखेला आपण गुलाल उधळायला आम्ही सगळी कोल्हापुरातील रहिवासी गारगुटीमध्ये येणार आहे. सुनील दळवी, खरोखर या निमित्तानं परत एकदा आपल्याला विजयाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अभि दादा. या ठिकाणी सन्मान्य व्यासपीठावर उपस्थित आदरणीय कार्यसम्राट प्रकाशराव आंबेडकर साहेब, व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर आणि जमलेले सर्व साहेबांचे सच्चे कार्यकर्ते, खरं तर आजचा हा स्नेह मेळावा हा आजरा भुदरगड राधानगरी या मतदारसंघासाठी आयोजित केलेला आहे. परंतु एक गोष्ट मला इथं सांगायची आहे की आजरा भुदरगड राधानगरी मतदारसंघातला मतदार नसताना सुद्धा आजच्या कार्यक्रमासाठी मी इथं उपस्थित आहे. याचं कारण असं, साहेबांची आणि माझी भेट ही देंडेवाडीच्या कीर्तनामध्ये झाली होती आणि अगदी थोडक्यात 5 मिनिटांमध्ये साहेबांनी आपलंसं करून घेतलं. हे साहेबांचं वैशिष्ट्य मला फार जाणवलं. मुळात आज या मतदारसंघाचं नसताना सुद्धा या कार्यक्रमाला येण्याचं आणि या कार्यक्रमाला येऊन व्यासपीठावरती बोलण्याचं कारण जर कोणतं असेल तर माणूस जन्माला आल्यानंतर जे जे काही करावं लागतं. म्हणजे एका शिष्यानं समर्थ रामदासांना असं विचारलं की स्वामी, या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कार्य कोणतं आहे? त्यावेळेला समर्थ रामदासांनी सांगितलं, पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण. जर या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कार्य जर कुठलं असेल तर हरिकथा निरूपण करण्याचं कार्य आहे आणि दुसरं जर श्रेष्ठ कार्य जर कोणतं असेल तर ते राजकारण करण्याचं आहे. राजकारण करत असताना ते नैतिकतेचं करावं, राजकारण करत असताना ते समाज कल्याणाचं करावं, राजकारण करत असताना जनतेच्या उद्धाराचं करावं. गेली 10 वर्ष आंबेडकर साहेबांनी इथल्या गोरगरीब जनतेच्या उत्थानाचं, विकासाचं राजकारण केलेलं आहे आणि म्हणून कीर्तनकार असून सुद्धा आज आंबेडकर साहेबांच्या व्यासपीठावरती मी इथं बोलण्यासाठी उभा आहे. विशेष मला सांगायचं की ज्या वेळेला फॉर्म भरला त्यावेळेला साहेब असं म्हणाले होते की मला सदाशिवराव मंडलिक साहेबांसारखं काम करायचं आहे. मला वाटतं जवळपास 10 लघु पाट बंधारे, 42 पाझर तलाव आणि 48 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि अनेक वर्ष रखडलेला धामणी तलाव प्रकल्प दुरुस्त करून साहेबांनी खऱ्या अर्थानं जलक्रांती केलेली आहे. मला वाटतं ज्या वेळेला या कोल्हापूर जिल्ह्याच्या जलक्रांतीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेब आणि आमदार प्रकाश आंबेडकर साहेबांचं नाव हे खऱ्या अर्थानं सुवर्णाक्षराने लिहिलं जाईल. मला वाटतं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता विरोधकांनी चालू केलंय संकल्प नवा आणि बदल हवा. परंतु इथं जमलेल्या मला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे की जनतेनं संकल्प नवा हा 2014 सालीच केला होता आणि 2014 सालीच बदल केला होता आणि 2014 सालीच प्रकाश पर्व नावाचा विकास प्रारंभ त्यावेळी झाला होता आणि 2014 पासून ते 2024 पर्यंत हा 10 वर्षाच्या काळामध्ये विकासाची गंगा ही खऱ्या अर्थानं गोरगरिबांच्या गावागावापर्यंत, गोरगरिबांच्या घराघरापर्यंत पोहोचलेली आहे. आता वेळेची मर्यादा आहे म्हणून जाताना शेवटचा एक प्रसंग सांगतो आणि थांबतो. आपल्या साहेबांना संसदपटू, उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार मिळाला आणि हा पुरस्कार राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते मिळाल्यानंतर या सत्काराला उत्तर देताना साहेब काय म्हणाले होते, ती शेवटची 2 वाक्य जाताना आपण नीट लक्षात ठेवायची. आंबेडकर साहेब असं म्हणाले की हा जो मला पुरस्कार मिळालेला आहे हा सन्मान राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यातील मतदारसंघातल्या सगळ्या जनतेचा हा सन्मान आहे आणि माझा हा सत्कार माझ्या मायबाप जनतेला अर्पण आहे. मला इथं जमलेल्यांना एवढंच सांगायचं आहे की राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळून सुद्धा आंबेडकर साहेब आपल्या जनतेला विसरत नाहीत, आंबेडकर साहेब आपल्या मतदारसंघातल्या माणसांना विसरत नाहीत. मला वाटतं यशाच्या शिखरावरती असून सुद्धा आपल्या माणसांना
जपणारा हा नेता आपल्याला पुन्हा एकदा विधानसभेमध्ये पाठवायचा आहे एवढीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. लोकशाहीचं पवित्र मंदिर समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक 2024 सालची ही निवडणूक या लोकशाहीचा कणा असणारा मतदार बंधू भगिनींच्या आता हातात आलेले. खरं तर अब राजा का बेटा राजा नहीं होगा, राजा वही होगा जो हकदार होगा. आणि राधानगरी भुदरगड आजरा या मतदारसंघाचा जनतेतून आणि सेवेठायी तत्पर असणारा राजा जर कोणी निवडला असेल तर तो राजा फक्त एकच आहे, ते म्हणजे विद्यमान कार्यसम्राट आमदार प्रकाश आंबेडकर साहेब. या समोर लावलेल्या स्क्रीनवरती मी एक नजर टाकली आणि खरं तर विरोधकांना इथल्या मतपत्रिकेनं सुद्धा उत्तर दिलेलं आहे. कारण तुमचं धनुष्यबाणाचं बटन हे 1 नंबरला आहे, ते 2 नंबरला आहे किंवा खालच्या कुठल्याही नंबरला नाही. ज्याच्या कामाची दखल इथल्या मतदान करणाऱ्या ईव्हीएम मशिनीवरतीच 1 नंबरवरती आहे, तर अशा माणसाचं काम हे आज जनसामान्य माणसाच्या काळजामध्ये कितपत रुजलेलं आहे याचा विचार करावा लागेल. खरं तर 3 उमेदवार समोर आज उभा आहेत. एक म्हणजे विद्यमान कार्यसम्राट आमदार आपले प्रकाश आंबेडकर साहेब आणि दुसरे जे आमच्यावरती गद्दार गद्दार म्हणून आरडाओरड करतायत या विरोधी लोकप्रतिनिधी माजी लोकप्रतिनिधीची अवस्था. यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही अपक्ष म्हणून झालेली आहे. अपक्ष म्हणून आमदारकीची सुरुवात झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. राष्ट्रवादी काँग्रेस झाल्यानंतर आज तुम्ही आम्हाला कोणती पक्षनिष्ठा शिकवताय? मेहुण्या पाहुण्यांचं फायनल झालेलं नव्हतं. 5 वर्ष तिकीट मला मिळेल का तुला मिळेल अशा पद्धतीचा दोघांच्या मध्ये वाद होत होता आणि शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा सुद्धा घटस्फोट घेऊन तुम्हाला हातात मशाल घ्यावी लागली. अरे तुम्ही कुठल्या मशालीनं उजेड निर्माण करताय? तुमच्या 10 वर्षाच्या या राजकीय कारकिर्दीमध्ये जो जो काळोख निर्माण झालेला तो काळोख या प्रकाश नावाच्या प्रकाश आंबेडकर आमदारांनी दूर केलेला आहे. हा विकासाचा उजेड या सामान्य जनतेपर्यंत पोहोचवलेला आहे. दोस्तांनो, मला सांगायला एक अभिमान वाटेल की सामान्य माणसाच्या लोकशाहीच्या या व्यवस्थेमध्ये आज एखादं तहसील ऑफिस, प्रशासकीय ऑफिस, प्रांत ऑफिस, एखादी चांगल्या पद्धतीची देखणी वास्तू या माणसाच्या संकल्पनेतून उभा राहते. हा या संपूर्ण लोकशाही व्यवस्थेचा विजय मानावा लागेल. अनेकदा आमच्यावरती टीका झाली, आंबेडकर साहेबांनी खोके घेतले, जमिनी घेतल्या. आज जर तुम्ही भुदरगड तालुक्यामध्ये गेला आणि पालीच्या डोंगरावरती जिथं माणसाला जायला पायवाट निर्माण झालेली नव्हती अशा पायवाटेवरती आज तिथली 93 एकर जमीन घेऊन आंबेडकर नॉलेज सिटी नावाचं म्हणजे बीटेक इंजिनिअरिंग MBA त्याचबरोबर उच्च शिक्षित जाणारा तरुण हा या माझ्या भुदरगड तालुक्यामध्ये घडला पाहिजे अशी लोक विद्यापीठाची संकल्पना जर या मातीमध्ये कुणी जन्माला घातली असेल तर ती आंबेडकर साहेबांनी घातलेली आहे. इथला तहसीलदार असो, प्रांत असो, जर एखाद्या सामान्य माणसाला त्रास देत असेल तर त्याला त्याच ताकदीनं उत्तर देण्याचं काम या माणसानं केलेलं आहे. या माणसाच्या कार्याविषयी बोलायचं झालं, 3 उमेदवार पुढे आहेत. तिघांना एका ओळीनं व्यासपीठावरती उभे करा आणि तिघांच्या संपूर्ण बॉडीकडे बघा, चेहऱ्याकडे बघा. ज्या उमेदवाराच्या चेहऱ्याकडे बघून तुमच्या मनाला प्रसन्न वाटते अशा उमेदवारावरचं पहिलं बटन दाबा तुम्ही. धनुष्यबाण हे चिन्ह आणि धनुष्यबाण या चिन्हाशी एकनिष्ठ राहिलेला माझा उमेदवार आहे. 3 पक्ष साधेल तसे घरात नांदवणारा हा उमेदवार नाही आणि म्हणून या भगव्याशी आणि धनुष्यबाणाशी एकनिष्ठ होऊन सगळ्यात महत्वाचा मला मुद्दा सांगायचा आहे. गद्दार आम्हाला म्हणताय, पण गेल्या 2.5 वर्षात या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून म्हणजे असा मुख्यमंत्री आम्ही बघितला की काय चालत्या गाडीमध्ये एखाद्या निवेदनावरती सही करतोय, त्याच्या पाण्याची चव चाकायला लावून या धरणाची घरभरणी करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर त्या आंबेडकर साहेबांनी केलेलं आहे. हे आम्हाला कदापि नाकारता येत नाही आणि म्हणूनच माझं तुम्हाला एक ठामपणे आव्हान आहे मित्रांनो की काय 10 वर्ष आमच्या माजी लोकप्रतिनिधीला सुद्धा आमदारकीची संधी भेटली. 10 वर्ष तुम्ही संधी घेतली आणि काहीच विकास करू शकला नाही आणि आता टॅगलाईन देताय जाणीव झाली बदल हवा. जाणीव झाली कसली? बदल हवा म्हणजे नेमका काय आणि संकल्प नवा म्हणजे काय? अहो 10 वर्ष तुम्ही वाड्या वस्त्यांच्या वरती फिरला नाही. आजही या भुदरगड, राधानगरी आणि आजरा मतदारसंघातला मानवी जीवनाच्या 3 अवस्था असतात, बालपण, तरुणपण आणि वार्धक्य. आजही इथल्या लहान मुलाला प्रकाश आंबेडकर हे नाव विचारा तर लहान मुलगा
आज प्रकाश आंबेडकरांना आदरानं कार्यसम्राट म्हणून हाक मारताना दिसेल. आज इथल्या तरुणाला विचारा, तरुणाला वाटतंय माझा मोठा भाऊ प्रकाश आंबेडकर आज म्हणजे मी आमदार आहे. प्रकाश आंबेडकरांना मत म्हणजे माझं स्वतःचं मत हे माझ्या घरात असलेल्या आमदाराला असल्यासारखं आहे. आणि इथल्या वार्धक्यानं ग्रसलेल्या एखाद्या माणसाला विचारा, त्या माणसाला आंबेडकर साहेब हे स्वतःच्या मुलासमान दिसताना पाहायला मिळायला लागतात. आणि म्हणून या वाड्या वस्त्यांच्या वरती या विकासाची गंगा पोहोचवण्यासाठी साहेब आपलं फार मोठं योगदान आहे. आणि ह्या योगदानाचे एक उत्तरदायित्व म्हणून या सेवेतून आणि ऋणातून उतराई होण्याची संधी ही आपण एक नंबरचं बटन दाबून करायचे आहे. मी लहानपणापासून माझं कुलदैवत वाकीगोल आहे आणि गेली 10 ते 15 वर्षे जवळपास 20 वर्षे आम्ही वाकोबाच्या यात्रेला जायचो. मी शावडी तालुक्यातला एक ग्रामस्थ आहे, पण माझं कुलदैवत वाकीगोल आहे. आणि मधल्या नितवडे फाट्यापासून वाकीगोलापर्यंत जात असताना त्या भागाची लोकसंख्या कमी होती आणि म्हणून तिथला एकही लोकप्रतिनिधी त्या काळात लोकसंख्येकडे बघून तिथं विकास कामाचा निधी द्यायचा. पहिला माणूस असा आहे ज्यानं त्या वाकोबापर्यंत धुळीनं माकलेला हा रस्ता दूर करून चकाचक पावडर लावल्यासारखे डांबरी रस्ते ज्या माणसानं उभे केलेले आहेत. का आम्ही मतदान देऊ नये अशा उमेदवाराला? का देऊ नये? आंबेडकर साहेब आमच्या या राधानगरी, भुदरगड आणि आजरा तालुक्याची पुण्याई म्हणायची की तुमच्यासारखं 24 तास प्रत्येक कॉलला उत्तर देणारा एक लोकप्रतिनिधी या मातीमध्ये जन्माला आला. आणि खरोखर या आपण ऋणातून उतराई होण्यासाठी एक नंबरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मतांनी सहकार्य करूया. मित्रांनो, शेवटी एकच तुम्हाला उदाहरण सांगतो. जंगलाला आग लागली होती. जंगलाला आग लागल्यानंतर ज्या जंगलानं मोठं केलं त्या जंगलाला वाऱ्यावरती सोडून प्रत्येक जण निघून जात होता. वाघ सिंहासारखा जंगलचे राजा आणि शूर प्राणी निघून जात होते. त्यावेळेला शेजारचे खारुताई काय करायची? शेजारच्या तळ्यात जायची, पाण्याचा एक थेंब स्वतःच्या जिभेवरती घ्यायची आणि त्या आगीमध्ये नेऊन शिंपडायची. त्यावेळेला एका माकडाने झाडावरचा प्रश्न केला. तो प्रश्न असा होता की खारुताई, जंगलाची आग एवढी भयानक आहे, तुझ्या पाण्याच्या एका थेंबानं आग विझणार आहे काय? त्यावेळेला त्या खारुताईनं उत्तर दिलं, मान्य आहे माकड दादा, माझ्या जिभेवरच्या पाण्याच्या एका थेंबानं या जंगलाचा आग विझणार नाही, पण भविष्यात ज्या ज्या वेळा या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल त्या त्या वेळेस माझं नाव आग लावणाऱ्यांच्या यादीत नसेल, आग लागली असताना गप्पपणे बघत बसणाऱ्यांच्या यादीत नसेल, किंवा ज्या पक्षानं मोठं केलं, ज्या जंगलानं मोठं केलं त्याला वाऱ्यावरती सोडून जाणाऱ्यांच्या यादीत नसेल, माझं नाव आग विझवणाऱ्यांच्या यादीत असेल. या मतदारसंघाला विकासाच्या वाटेवरती नेण्यासाठी आपलं अग्रक्रमानं नाव घ्यावं लागेल. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर युवा स्पोर्ट्स संस्थापक अध्यक्ष ते आमदार आणि युवा संघर्ष यात्रा ते विकास यात्रा करणारे आमच्या सर्वांचे लाडके मार्गदर्शक, तुम्ही ज्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहात ते आपल्या सर्वांचे लाडके मार्गदर्शक सन्माननीय आमदार प्रकाशरावजी आंबेडकर साहेब यांना विनंती करतो की तमाम जनतेला आमच्या कोल्हापूरवासियांना संबोधित करावं. आता करूया गुलाल सारा, आपला लाडका अध्यक्ष आला. आता उधळूया गुलाल सारा, आपला लाडका आमदार आला. हा सह्याद्री उजळून गेला, आपला अध्यक्ष आला. हे नटणार फिरणारा, तो न्यायाने लढणारा, लढणारा फिरणारा, तो न्यायाने लढणारा. कधी कधी जरा उत्साह कधी कधी जरा आमच्या कार्यकर्त्यांचा असा उत्साह असतोय, पण उत्साहात सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे असं म्हणायला काही हरकत नाही. अरे बस की असू दे की. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्व कोल्हापूर वासियांच्या स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे गोकुळ दूध संघाचे संचालक सन्मान्य नंदकुमार ढेंगे साहेब, आमचे जीवाभावाचे सहकारी सन्मान्य संजय पाटील आयनीकर, सुभाषरावजी चौगले बापू,
या कार्यक्रमासाठी अत्यंत परिश्रम घेणारे आमचे सगळ्यांचे सहकारी युवा नेते सन्मान्य अभिजित खतकर, सन्मान्य खतकर साहेब, या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्मान्य शिवाजी केसरकर, सतीशराव मुगडे, नारायण देसाई, प्रकाश बर्गे, शामराव खतकर साहेब, आमचे सन्मान्य खैरे साहेब, सुरेशराव नलवडे, वसंत फराकटे, ॲडव्होकेट दिलीप फराकटे, भिकाजी माधव, भाषण करून पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना झालेल्या सन्मान्य अमरजा पाटील, विजय चौगले, सुनील दळवी, सन्मान्य आनंदजी देसाई, ऋतुराज पाटील, शिवाजी पाटील, शिवाजी इंजल, गणेश इंजल, विशेषतः या ठिकाणी उपस्थित असणारे आम्हा सर्वांचेच प्रमुख सन्मान्य दौलतरावजी जाधव सर, सन्मान्य मोरसकर सर, शिरीष देसाई, श्रीकांत सावंत, ईश्वरा पाटील, अशोकराव पाटील, सचिन पाटील, सुरेश डोने, मोहन सातपुते, कारखानीस रावसाहेब, सन्मान्य राम अकोळकर, जितू वरंडेकर, भरत साबळे, प्रकाश पाटील, विश्वासरावजी पाटील पत्रकार, सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे व्यासपीठावरचे मान्यवर, मग बी के पाटील साहेब आहेत, आमचे या ठिकाणी उपस्थित असणारे मोरसकर सर आहेत, ज्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केली ती मनोगत व्यक्त करणारे सर्व सन्मान्य मान्यवर, या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे भांडीबांबरचे आम्हा सर्वांचे सन्मान्य गायकवाड साहेब आहेत, ॲडव्होकेट आमचे सासने साहेब आहेत, सर्व व्यासपीठावरचे मान्यवर, आमचे चौगले साहेब पाठीमागच्या बाजूला आहेत, कुडीत्रीचे डेप्युटी पारकर साहेब आहेत, शिवराजजी पाटील आहेत पाठीमागच्या बाजूला, प्रभाकर शिंदे आहेत, तानाजीराव आणि सगळेच विलासरावजी, तमाम सगळ्या कोल्हापूरकरांना मी मनापासून नमस्कार करतो. आपणा सर्वांचं मी मनापासून या मेळाव्याच्या निमित्तानं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. या मेळाव्याच्या निमित्तानं कोल्हापुरात आमचे गावकरी किती आहेत हे कळालं म्हणायला काही हरकत नाही, कारण मागच्या वेळेला सुद्धा ज्या वेळेला दौरा झाला होता त्यावेळेला मी इथं नव्हतो, मला वाटतं अर्जुन सर होते आणि त्यावेळेला निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी होतात. आणि दुर्वांकूर हॉलला झालेल्या दौऱ्याच्या आपल्या मेळाव्याच्या निमित्तानं, खऱ्या अर्थानं स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं किती कोल्हापूरकर या परिसरामध्ये आहेत हे बघितल्यानंतर मात्र निश्चितपणानं या मतदारसंघातले कोल्हापूरकरांचा सुद्धा मेळावा आपण सर्वांनी घेणं आवश्यक होतं आणि त्या पद्धतीचा मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केला. या मेळाव्याचं संयोजन करणाऱ्या सर्व आमच्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांचे मी मनापासून अभिनंदन करेन. अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन करून आपण सगळ्यांनी एका बाजूला सर्व कोल्हापूरकरांना निमंत्रित केलं आणि आम्हा सगळ्यांना सुद्धा भेटण्याची संधी दिली, त्याबद्दल मनापासून सर्व संयोजकांचं, अभिजितजी आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे नियोजन केलं. या सगळ्या नियोजनाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीवरती आम्हा सगळ्यांना सुद्धा तुम्हा सगळ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. खरं तर विधानसभेची निवडणूक सुरू आहे. रोज राजकीय सभा समारंभाच्या निमित्तानं, पदयात्रेच्या निमित्तानं, गाठीभेटीच्या निमित्तानं सगळ्या मतदारसंघामध्ये आम्ही सगळेजण सातत्यानं फिरतोय. परंतु या सगळ्या फिरत असताना सुद्धा आमच्या सगळ्या कोल्हापूरवासियांना भेटावं, त्यांना नमस्कार करावा, त्यांना विनंती करावी आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राधानगरी विधानसभा मतदारसंघाचं जे काय चाललेलं काम आहे ते अधिक गतिमान करण्यासाठी सुद्धा तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद मिळावेत, अशाच उद्देशानं खरं म्हणजे या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या मेळाव्याच्या निमित्तानं मी तमाम कोल्हापूरवासियांना विनंती करतो की उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या आपल्या गावामध्ये, आपल्या आपल्या कुटुंबामध्ये आणि आपल्या आपल्या परिसरामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांचे लाख मोलाचे शब्द आमच्यासाठी उपयोगाचे आहेत. खरं तर आपल्या सगळ्यांच्याकडे बघितल्यानंतर तुमच्या आणि माझ्यामध्ये काहीच फरक नाही. आता त्यातला एक क्लास वेगळा आहे, तो क्लास सुद्धा त्याचा उल्लेख करावा लागेल. इथं संजय पाटील ऐनीकर आले, ऐनीतले चहावाले आणि फयातले चहावाले पोटा पाण्याच्या निमित्ताने इथं आले. तिकडं पाणी नसल्यामुळे इकडं चहा पाण्याच्या निमित्तानं आपला विषय उभा केलं आणि इतके चहाचे गाडे आहेत की आज ऐनीकर म्हणजे चहा गाडेवाले आमचे सगळे आहेत. पण त्या निमित्तानं त्यांनी त्यांचा सुरू केलेला व्यवसाय आणि त्या निमित्तानं फयेकर आणि ऐनीकरांची असणारी ओळख निश्चितपणानं कौतुकाची आहे. आमच्या सगळ्या धनगरवाड्यावरचे सगळे लोक आहेत तिथं, परंतु व्यवसायाच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं, रोजगाराच्या निमित्तानं ज्या पद्धतीने इथं आहेत ते सगळेच्या सगळे लोक म्हणजे आज धनगरवाड्यावरचे सगळे लोक असतील. आज दिवाळी झाल्यानंतर अजून सुद्धा आलेले आणि न आलेले असे बरेचसे आमचे चांदीवाले, मग तळगावातले असतील, आपटाळ्यातले असतील, कोदळवाडीतले असतील आणि त्या पट्ट्यातले सगळेच्या सगळे चांदीच्या कामात काम करणारे आमचे सगळे चांदीवाले असतील. पोटा पाण्याच्या निमित्तानं गावात थांबलं तर शेतात काय पिकत नाही, पाणीच नाही तर पिकवणार काय, पण त्याच्यापेक्षा आपला मार्ग धरून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार असं विश्व शोधत आलेले आमचे सगळे कोल्हापूरवासी, त्यांना मी मनापासून पहिल्यांदा अभिनंदन करतो, त्यांचं शुभेच्छा देतो. त्यांना ते एवढ्यासाठी देतो की तुम्ही आमच्या नादाला लागला असता तर तुमचंही खऱ्यात नव्हतं आणि आमचंही खऱ्यात नव्हतं,
पण आपला मार्ग आपण धरला आणि बघता बघता तुमचा निश्चितपणानं तुमच्या माध्यमातून या परिसरातल्या आणि आमच्या गावातल्या अर्थकारणाला गती देण्याचं अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम सुद्धा आपण सगळ्यांनी केलं. इथं आता आल्यानंतर बरेचसे रावसाहेब भेटले. नोकरीच्या निमित्तानं त्या ठिकाणी काम करणारे आमच्या गावातले मग सगळे रावसाहेब, त्या सगळ्या रावसाहेबांच्या निमित्तानं ते सुद्धा तिथं मुलांच्या शिक्षणासाठी कौटुंबिक कारणासाठी सुद्धा इथं राहायला आलेले सगळे रावसाहेब भेटले. इथं आता मला बरेचसे वकील मंडळी भेटत आहेत. आमचे मोहनराव समोर दिसत आहेत, भैया दिसत आहेत, सगळे वकील साहेब, सासणे साहेब आपण सगळे दिसत आहेत. इथं आलेले सगळेचे सगळे व्यावसायिक मला अरविंदराव दिसत आहेत. ते सगळेच्या सगळ्या व्यावसायिकांना मी नमस्कार करेन. इथं असणाऱ्या आमच्या सगळ्या मता भगिनी इथं उपस्थित आहेत. खरं म्हणजे आपण सगळेजण सुद्धा कोल्हापूर राधानगरी आणि विधानसभा मतदार राधानगरी आजरा भुदरगड मतदारसंघातले आहोत आणि आपण सगळेच्या सगळेजण या ठिकाणी एकत्रित जमल्यानंतर कोण कुठल्या गावचं आहे हे सुद्धा आपल्या सगळ्यांना कळतंय. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सगळ्या चाललेल्या कामाच्या निमित्तानं एका बाजूला आपण आपला व्यवसाय, आपली नोकरी, आपलं काम करताय, पण त्या निमित्तानं त्या ठिकाणी आपल्या आपल्या कुटुंबातल्या आपल्या गावाकडच्या प्रगतीमध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचं योगदान आपण सगळेजण करताय. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांच्या माध्यमातून आमच्या चाललेल्या कामामध्ये सुद्धा एक अतिशय महत्त्वाचं काम आपण सगळेजण करताय. त्या सगळं काम करणाऱ्या सगळ्या कोल्हापूरकरांना पुन्हा एकदा अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. विधानसभेची निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं राधानगरी विधानसभा मतदारसंघाची यापूर्वीची ओळख होती आणि आता चालू असणारं काम बघितल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत गेलं की काय होऊ शकते त्याचं उत्कृष्ट उदाहरण आपण बघतोय. म्हणजे मी नेहमी म्हणतोय की पेपर सुद्धा अवघड जात नाही. कधी जर अभ्यास केला तर पेपर अवघड जात नाही, आणि जर पेपर अभ्यास केला तर अवघड जात नाही, आणि जर काय अभ्यास नाही केला तर मग कॉपी सुद्धा करायला लागते आणि बऱ्याच लोकांना वशिला सुद्धा लावायला लागतोय. तशाच पद्धतीने या मतदारसंघातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या प्रश्नासाठी, या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाशी जे काही नातं जोडलंय, मग तो पुणेकर असेल, मुंबईकर असेल, इथं असणारा कोल्हापूरकर असेल, गावागावातला असेल, धनगर वाड्यावरचा असेल, प्रत्येक माणूस हा आपल्या सगळ्यांच्या संबंधानं प्रेमानं आणि आपल्या सगळ्यांच्या आपुलकीनं जो आपला केला. त्यामुळे निश्चितपणे या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व अशा पद्धतीचा उत्साह दिसतोय. सर्वसामान्य माणसांच्या मध्ये, तरुणांच्या मध्ये, वडीलधाऱ्यांच्या मध्ये, माता भगिनींच्या मध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने या निवडणुकीतलं एक उत्कृष्ट वातावरण दिसतंय. आणि होय, मी या तुमच्या सगळ्यांच्यातलाच प्रतिनिधी आहे. मी एक तुमच्यासारखाच एक माणूस आहे की ज्या माणसाला आपल्यासारख्या सगळ्या सहकार्याने 2009, 14 आणि 19ला सुद्धा विकासाचं स्वप्न घेऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने गतिमान काम करण्यासाठी निवडणुकीला विजयी केलं. ज्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद दिले त्याच पद्धतीनं आणि त्याच तोलामोलाचं काम आपण करत गेलो, आणि त्या कामाच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं वाड्या वस्त्यातले रस्ते असतील, गावागावांना जोडणारे रस्ते असतील, अनेक धरणांचे प्रश्न असतील, वेगवेगळ्या पद्धतीचे समाज मंदिर असतील, वेगवेगळ्या पद्धतीचे शिक्षण क्षेत्रातले चांगल्या पद्धतीच्या शाळा असतील, अंगणवाडी असतील, आणि वेगवेगळ्या पद्धतीचे समाज मंदिरांच्या बरोबर आपल्या सगळ्यांच्या श्रद्धेची असणारी मंदिर असतील, या सगळ्यांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने आपण काम करत गेलो. अतिशय चांगल्या पद्धतीनं माणसांना पाहिजे असणारा विकास करत गेलो, आणि या सगळ्यांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये कधी नाही अशा पद्धतीचं काम झाल्याची भावना प्रत्येक माणसांच्या मध्ये दिसते. खरं तर तुम्ही कोल्हापूरकर आहात. मी पुण्यात गेलो तर पुण्यात सुद्धा उदंड उत्साहामध्ये लोक स्वागत करतायत. मी मुंबईत गेल्यानंतर सुद्धा उदंड उत्साहामध्ये मुंबईकर स्वागत करतायत. खरं तर तुम्हा सगळ्यांच्या मनामध्ये अशी एकच भावना असते, घार उडते आकाशी परंतु चित्त त्याचे पिलापाशी. तशा पद्धतीनं तुम्ही जरी इथं असलात, पुण्यात असलात, मुंबईत असलात, तरी आपल्या गावातलं काय चाललंय, आपल्या घराकडचं काय चाललंय, आणि त्या विकासासाठी कोण काय करतंय, या सगळ्याची माहिती खबरबात आपण घेत असता. आणि त्या खबरबातीच्या निमित्तानं अतिशय चांगल्या पद्धतीने केलेल्या कामाचं मूल्यमापन पण सुद्धा करत असताय. त्या सगळ्या उत्स्फूर्त मूल्यमापनाच्या जोरावरती ही निवडणूक जिंकण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या सहकार्य आणि आशीर्वाद अतिशय चांगल्या पद्धतीने मिळावेत अशा पद्धतीची अपेक्षा, अशा पद्धतीची विनंती, अशा पद्धतीची आपणा सर्वांना नम्रपूर्वक अशा पद्धतीचं आवाहन करतो. खरं म्हणजे निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. वेगवेगळ्या पद्धतीच्या कामाच्या सगळ्या विषयांवरती आरोप प्रत्यारोपांची खूप चांगली फैरी होते. मगाशी 2-3 वक्त्यांनी सांगितलं की पलीकडच्या उमेदवारांनी होत असणाऱ्या आरोप प्रत्यारोपांबद्दल बोललं. खरं तर त्या पलीकडच्या उमेदवारांच्या वरती फारसं बोलणं म्हणजे आपला वेळ वाया घालवणं. आयुष्यभर ज्या माणसानं फक्त मी आणि मीच ह्याच्या पलीकडचं विश्वच बघितलं नाही ते म्हणजे सन्माननीय के.पी. पाटील सर. खरं तर मी तुम्हाला सांगतो 1999ला त्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचं सारथ्य करणारा मी, इथं ढेंगे साहेब आहेत,
इथं सुभाष बापू आहेत. आम्ही सगळेजण होतो की 1999ला त्या सगळ्या निवडणुकीमध्ये, त्या सगळ्या निवडणुकीच्या प्रचार प्रक्रियेमध्ये होतो. 2004ला आपले साहेब लय भारी म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रचाराचं सगळं कॅम्पेनिंग करणारा मी 2004ला उत्स्फूर्तपणाने लोकांनी निवडून दिल्यानंतर 2009 पर्यंत या मतदारसंघातला एकही प्रश्नाला हात न लावणाऱ्या माणसाबद्दल लोकांचा अपेक्षाभंग झाला. 14ला तर त्याचा उत्स्फूर्त अशा पद्धतीने जो काही संताप तयार झाला, त्यातनंच आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने लोकांनी साथ दिल्याने बघता बघता इतिहास घडला. लोकांना अपेक्षित असणारं काम ज्या वेळेला आपण करायला जातोय त्यावेळी राजकारण, पक्ष, गट, तट, जात पात या सगळ्याच्या पलीकडे अतिशय चांगल्या पद्धतीने काम होत असते. ते काम होत गेलं. ते इतकं चांगलं झालं की आता मतदारसंघामध्ये काम शिल्लक नाही. मला सांगायला खूप अभिमान वाटतोय की एकदा अशी अवस्था होती की 2014ला मी संघर्ष यात्रा काढली होती. त्या संघर्ष यात्रेच्या वेळेला मी काय केलं होतं, रस्ते दाखवा म्हणून मी कंदील मोर्चा काढला होता. आता मी म्हणतोय की आता कंदील घ्या आणि खड्डे दाखवा म्हणून तुम्ही कंदील मोर्चा काढा, कारण हेच गरजेचं होतं. धामणीच्या धरणावरती तिरडी मोर्चा मी काढला होता. निष्णपच्या प्रकल्पाच्या काम रखडल्याबद्दल संताप तिथं व्यक्त केला होता. त्याच वेळेला त्या पलीकडच्या बाजूला असणाऱ्या झापाचवाडीच्या प्रकल्पाबद्दल सुद्धा सरकारच्या विरोधात प्रचंड अशा पद्धतीचा आक्षेप नोंदवला होता. सगळी कामं पूर्ण झाली. सोनवडे शिवडाव घाटाचं काम सुद्धा आम्ही आदरणीय चंद्रकांत दादांच्या नेतृत्वाखाली पूर्ण केलं. 2019ला त्या सगळ्या कामाच्या परवानग्या घेऊन ज्यावेळेला प्रत्यक्षात सुरू करायला आम्ही काम गेलो, त्या सगळ्या काम सुरू करताना मात्र तांत्रिक बाबीमुळं 650 कोटी रुपये मंजूर केलं. सगळ्या परवानग्या घेतल्या पण त्याची ग्रेड बसत नसल्यामुळं PWDच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी फेर सर्वे करायला पाहिजे म्हणून सांगितलं. त्या सगळ्या फेर सर्वेची प्रक्रिया पूर्ण केल्या. एन्व्हायरमेंट क्लिअरन्सची प्रस्ताव फाईल झाला आणि आता काल पहिल्या टप्प्यातलं काम सुद्धा सुरू झालं. म्हणजे काम कुठलंही शिल्लक ठेवायचं नाही आणि ते सगळ्याच्या सगळ्या लोकांच्या विकासासाठी करायचं. अशा सगळ्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं या मतदारसंघातलं काम आपण करायला निघालोय. पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही काय करतोय म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगावं. या राधानगरी विधानसभा मतदारसंघामधल्या मूलभूत सगळ्या गरजांच्यासाठी अत्यंत चांगलं काम केल्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये ज्या गोष्टींची गरज आमच्या सगळ्यांच्यासाठी आहे त्यातल्या 3 गोष्टी करण्यासाठी आपण निश्चितपणाने भर करतोय. त्यातला पहिला मुद्दा आहे राधानगरीचं पर्यटन प्राधिकरण जे आहे त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं. दाजीपूर अभयारण्य, राधानगरीचं धरण, काळामावडीचं धरण, निसर्ग संपन्न असणारा आमचा सगळा राधानगरी तालुका आणि त्या राधानगरी तालुक्याच्या निमित्तानं जागतिक सगळ्या वारसा असणाऱ्या अनेक दुर्मिळ वनस्पतींचा खजिना असणारं आमचं सगळं अभयारण्य जे आहे त्या परिसराला पर्यटन प्राधिकरणाच्या निमित्तानं जगाच्या नकाशावर नेऊन बघता बघता पर्यटनाच्या प्रचंड संधी करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या पर्यटन प्राधिकरणाची घोषणा झाली. प्रत्यक्ष कारवाई करण्याच्या बद्दल पुढच्या टप्प्यामध्ये काम केल्यानंतर निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो आजचा सगळा जगातला पर्यटक उद्या फक्त आणि फक्त आमच्या राधानगरीतील एवढं चांगलं काम करण्यासाठी आम्ही सगळेजण तुमच्याकडे मत मागतो. दुसरं काम असं आहे, एका बाजूला भुदरगड किल्ला आणि राधानगरी पलीकडचा रांगणा किल्ला, या 2 किल्ल्यांचं सौंदर्य इतकं सुंदर आहे की ज्या 2 किल्ल्यांच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये सुद्धा दुर्ग पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जगातले सगळे पर्यटक येतील इतकं सुंदर असं काम आम्ही सगळेजण करतो. रांगणा किल्ल्यावरती विशेष मला तुम्हाला सांगायला असं मला निश्चितपणे आवडेल. रांगणा किल्ल्यावरती वेगवेगळ्या पद्धतीच्या नवीन अशा सगळ्या टेक्निकल एक्सपर्टची जी आम्ही टीम तयार केली पुढच्या टप्प्यामध्ये रांगणा किल्ल्यावरती इतक्या चांगल्या पद्धतीनं अप्रतिम सौंदर्य ह्या जगातल्या सगळ्यात आकाश गंगा जी आहे ती आकाशगंगा आपल्याला दिसेल अशी परिस्थिती आहे. ती आकाशगंगा अशी आहे की तिथं प्रत्यक्षामध्ये पुढच्या 25 किलोमीटरच्या परिसरामध्ये कुठंच लाईट नाही. त्यामुळे तिथं बसलेल्या माणसाला रात्री 11 वाजल्यानंतर जे काही संपूर्ण सगळा आकाश अगदी निरभ्र दिसतोय त्या निरभ्र आकाशामध्ये जाणारे तारे, पडणाऱ्या उल्का, त्याच्यानंतरचं उपग्रह जे चाललेत हे सगळे इतकं दिसतंय की ते बघायला जगातले लोक येतील. इतकं चांगलं पर्यटन आम्ही रांगण्यावरती करतोय. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आम्हाला निवडून द्यावं अशा पद्धतीची विनंती करतोय. या सगळ्यांच्या बरोबर पलीकडच्या बाजूला असणारा किट्टवडे, आज सरपणाला धरण झालं, पाण्याचा प्रश्न सुटला, पण महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून किट्टवड्याची ओळख केली जाते. त्या महाराष्ट्राच्या चेरापुंजीमध्ये सुद्धा लोकांनी फक्त पाऊस बघायला यावं, पाऊस बघायला यावं इतका प्रचंड पाऊस पडणाऱ्या किट्टवड्याच्या निमित्तानं आजरा तालुक्यामध्ये सुद्धा पर्यटनाच्या ज्या काही प्रचंड संधी आहेत, मग ते चाळोबा असेल,
चाळोबाच्या निमित्तानं असणारा तो परिसरातला एकूण सगळा विकसित करण्याचं काम असेल, हत्तीचं एकूण असणारा घाटकडवाडीतलं वास्तव बघितल्यानंतर हत्ती कॅम्पचं सुद्धा तिथं जे काही आम्ही नियोजन केल्याने गावकऱ्यांची संमती घेतली आहे त्या माध्यमातून तिथलं काम बघता बघता इतकं वाढेल की पर्यटनाच्या संधी, रोजगाराच्या संधी, वेगवेगळ्या पद्धतीच्या अतिशय चांगल्या पद्धतीच्या नवनवीन कल्पनांच्या माध्यमातून जगातल्या माणसाने आमच्या राधानगरीत यावं अशा पद्धतीचं काम करण्यासाठी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळावेत अशा पद्धतीची विनंती करतो. आरोप प्रत्यारोपांच्या सगळ्या फेरीपेक्षा सुद्धा काम आणि लोकांच्या विकासाचं व्हिजन घेऊन आपण सगळेजण निघालोय. या सगळ्या विकासाच्या व्हिजनच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचं चाललेलं गतिमान काम जे आहे त्या सगळ्या कामाला पुढच्या 8 दिवसांमध्ये अंतिम अशा पद्धतीच्या निश्चितपणानं षटकार मारण्यासाठी तमाम सगळ्या कोल्हापूरकरांनी आपल्या कुटुंबियांना, आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रमंडळींना, आपल्या गावकऱ्यांना सगळ्यांना सांगावं, सगळ्यांना बोलावं आणि आम्हा सर्वांना भरभरून आशीर्वाद द्यावे अशा पद्धतीची विनंती करतो. खूप चांगल्या पद्धतीने मतदारसंघातलं वातावरण आहे. सामान्य माणूस आमच्याविषयी खूप चांगल्या पद्धतीने बोलतोय. आम्ही सगळी मंडळी राजकारण कशासाठी करतोय? खरं तर मगाशी आपण सगळ्या संयोजकांनी सुद्धा सांगितलं, महाराष्ट्राचा उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार मिळाल्यानंतर ज्या पद्धतीचा सत्कार, सन्मान आणि अख्ख्या मतदारसंघातला प्रत्येक माणूस आनंदून गेला, त्या प्रत्येक माणसाला असं वाटतं की प्रकाश आंबेडकरला नाही तर हा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराला हा पुरस्कार मिळाला. एवढा प्रचंड उत्साह प्रत्येक माणूस अभिनंदनाच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीने व्यक्त करतोय, होय हे खरं आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघातल्या माणसांनी उघडलेल्या तोंडांची सुद्धा कधी कधी नोंद घ्यायला पाहिजे. एक शंकर दोंडी पाटील होते की ज्या शंकर दोंडी पाटलांनी सुद्धा गोरगरिबांचे प्रश्न मांडण्यासाठी त्या विधानसभेत काम केलं होतं. आणि आताचे जे काय आमच्या विरोधातले उमेदवार आहेत त्यांनी विधानसभेत तोंड उघडलंय काय काय ते सुद्धा बघावं लागेल. आणि मला सांगायला खूप अभिमान वाटतोय की या सगळ्यांच्या पलीकडं आज विधानसभेमध्ये ज्या वेळेला आम्ही सगळी मंडळी काम करतोय, गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक लक्षवेधी प्रश्न असतील, अनेक तारांकित प्रश्न असतील, अनेक अशासकीय बिलं असतील, अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या विधेयकांच्या चर्चा असतील. सभागृहातल्या कामकाजामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचा सहभाग घेऊन ज्या पद्धतीने या राज्याच्या हितासाठी होत असणारे नवीन कायदे, नवीन विकासाच्या सगळ्या योजना, नवीन प्रत्येक माणसाच्या कल्याणासाठी होत असणारं हे विधानसभेचं व्यासपीठ अत्यंत चांगल्या पद्धतीने उपयोगात आणल्यामुळे बघता बघता इतिहास घडला. महाराष्ट्रातल्या अनेक प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या राधानगरी विधानसभा मतदारसंघाचा हा आमदार काम करतोय असं चित्र अख्ख्या महाराष्ट्रात झाल्यामुळं अंशकालीन लोकांचा प्रश्न सुद्धा प्रकाश आंबेडकर सोडवतोय, अनुकंपाच्या लोकांचा प्रश्न सुद्धा आपणच सोडवतोय, शिक्षकांचे प्रश्न सुद्धा आपणच सोडवतोय, हॉटेल कामगारांचा प्रश्न सुद्धा आपणच सोडवतोय. असे अनेक म्हणजे नावं घ्यावीत तितके कमी आहेत. माझ्या कधी कधी लक्षात राहत नाही एवढे प्रश्न आहेत. आणि मग नंतर मला 1-2 महिन्यापूर्वी सगळ्यांना सांगायची वेळ आली, बाबा माझी आता विधानसभेची निवडणूक आहे त्यामुळे राज्यभरातलं सगळं काम बघता आता मतदारसंघ हे मतदारसंघ असं सांगायची पाळी आली. पण लोक आशेने येत आहेत, लोक उत्साहाने येत आहेत. त्यांना माहिती आहे याच्याकडे गेले की निश्चितपणाने काम होतंय अशा पद्धतीची जी भावना आहे त्या सगळ्या भावनेबरोबर महाराष्ट्रातला उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार ज्यावेळी मिळाला, मंत्रिमंडळातला मंत्री होणं सोपं आहे परंतु RR पाटलांनी ज्या पुरस्काराच्या निमित्तानं सन्मानित झालं होतं तशाच पुरस्कारानं सन्मानित होण्याचं भाग्य या राधानगरी विधानसभा मतदारसंघाच्या आमदाराला मिळालं. हे एवढ्यातच निश्चितपणानं उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा खूप चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळाली. मी आपल्याला सांगितलेलं विकासाचं व्हिजन घेऊन आपण सगळेजण निघालोय. त्या सगळ्या विकासाच्या व्हिजनला पलीकडच्या बाजूला बुद्धिभेद, व्यक्तिगत आरोप, चुकीच्या पद्धतीचे आक्षेप आणि अतिशय खालच्या पातळीवरती टीका करून आता फक्त त्यांच्याकडे काहीच राहिलेलं नाही. टीका करण्याशिवाय दुसरं काहीच काम नाही. त्यांनी खरं तर मी परवा सुद्धा म्हटलं, त्यांनी खरं तर म्हणायला पाहिजे होतं की या 10 वर्षामध्ये तुम्ही काय केलं हे सांगा आणि मत मागा. उलट मीच म्हणतोय मागच्या 10 वर्षात तुम्ही काय केलं आणि आता मी काय केलं हे दोन्हीची तुलना करा आणि मत मागा. अजून काय 3 दिवस झालं काय गाडी बोलायला तयार नाही. 50 खोक्यांवरती त्यांचा इतका विश्वास आहे की त्याच्या पुढे जायला तयार नाहीत. माझी त्यांना जाहीरपणाने विनंती आहे, 50 म्हणून आमची किंमत कमी करू नका, 500 खोके म्हणा मग आम्हा मंडळी. अरे राजकारणामध्ये आम्हा सगळ्यांना लोकांनी निवडून दिले, ते पैसे खायला नाही पैसे आणायला निवडून दिले. लोकांच्या विकासासाठी देवानं सुद्धा जी माणसं निर्माण केली असतील त्यातला एक भाग्यवान मी आहे की 288 12.5 कोटी जनतेचं नेतृत्व करणारे लोक आहेत. त्यामध्ये राधानगरी विधानसभा मतदारसंघातल्या माणसांनी जर मला निवडलं असेल तर माझ्या मतदारसंघासाठी जे योग्य असेल ते निर्णय घेणं, त्यासाठीची भूमिका घेणं आणि काम करणं हाच उद्देश ठेवून आपण काम करायला निघालो. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हे काम करत असताना अतिशय लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. खूप
खूप चांगल्या पद्धतीने वडीलधारी मंडळी आशीर्वाद देत आहेत. माता भगिनी खूप उत्स्फूर्तपणे आमचं स्वागत करतायत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने इतिहास घडवतील अशा पद्धतीचे धडाधड निर्णय झाले. कुठला घटक चुकला नाही. अरे शिक्षकांचे अनेक वर्ष प्रश्न होते. आझाद मैदानावर जाऊन आश्वासन द्यायला सुद्धा भीती वाटायची. पण आता दिलीप पाटील सर सगळ्या शिक्षकांचे, अनिल पाटील सर प्रश्न सोडवण्यामध्ये हेच महायुतीचं सरकार अतिशय यशस्वी झालं. अनेक प्रश्न, त्या सगळ्या प्रश्नांमध्ये महायुतीच्या सरकारनं अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं. आणि काल सुद्धा अजेंड्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका घेतली असेल. आम्हाला या महायुतीला निवडून द्या म्हणून सांगत असताना पहिला मुद्दा जी 1500 रुपयाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सत्तेवर आल्यानंतर 1500च्या ऐवजी 2100 रुपये देण्याची घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी केली. आता मला त्या योजनेबद्दल बोलावं लागेल एवढ्याचसाठी की शहरातले तुम्ही लोक आहे, तुमचा पॉकेट मनी सुद्धा 5-10 हजार रुपये असतोय. पण गावगाड्यातली आमची माता भगिनी असते, दूध काढून सगळ्या शेतातलं राबाड काबाड करणारी, काबाड कष्ट करणारी महिला असते. पण दुधाचं पैसे सुद्धा मालकाच्या खात्यावर, ऊसाचं पैसे सुद्धा मालकाच्या खात्यावर. एवढं सगळं मेहनत केल्यानंतर सुद्धा मालकांच्याकडनं पैसे मागायचं. पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचा पहिला फायदा काय झाला असेल तर पुढच्या टप्प्यामध्ये एका वर्षामध्ये साधारणतः 20-1 हजार रुपये, जर एका घरात 2-3 महिला असतील तर 30-40-50 हजार रुपये जमा होतील. आणि मग मालक म्हणेल तुझ्याकडचे पैसे जरा मला दे. पहिल्यांदा असं झालं की मालकाला आता तुमच्याकडनं पैसे मागायची गरज लागली. हा जो काही स्वाभिमान आमच्या महिलांचा आमच्या मुख्यमंत्र्यांनी जपला, त्याचा एक ऐतिहासिक अशा पद्धतीचा परिणाम या निवडणुकीमध्ये सुद्धा दिसणार आहे. अशा अनेक निर्णय, अशा अनेक विषय की ज्याच्या माध्यमातून लोकांचं अर्थकारण, लोकांचं समाज जीवन सुधारण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचं जे काय काम झालंय, त्या सगळ्या कामाचे रिझल्ट सुद्धा उद्याच्या निवडणुकीत देण्यासाठी आपण सगळ्यांनी, आम्हा सगळ्यांना खूप चांगल्या पद्धतीची ताकद आणि शक्ती द्यावी अशा पद्धतीची विनंती करतो. तुम्हाला सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. मतदारसंघातल्या 8 दिवसांमध्ये मात्र आपण सगळ्यांना विनंती करतो, सगळ्या रावचवांना, सगळ्या शिक्षकांना, सगळ्या व्यावसायिकांना, आमच्या चहावाल्यांना, धनगरवाड्यावरच्या आमच्या सगळ्या बांधवांना आणि विशेषतः या सगळ्यांच्या बरोबर आमच्या सगळ्या चांदीवाल्यांना, आमच्या सगळ्या महिला भगिनींना, सगळ्या नोकरदारांना, सगळ्यांना एवढीच विनंती करतो, गावाकडे चला, विकासाकडे चला असा मूल मंत्र देऊन उद्याच्या निवडणुकीमध्ये मला विजय करण्यासाठी आपल्या सगळ्यांचे 7 दिवस लाख मोलाचे आहेत. तेवढे आपण मला सगळ्यांनी आशीर्वाद द्या आणि पुढची 5 वर्षानंतर माझा हिशोब मागूनच मग पुढे आपण जाऊया अशा पद्धतीचं काम करूया एवढेच विनंती करतो. सगळ्यांचं अभिनंदन करतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाचं संयोजन करणाऱ्या सगळ्या आमच्या मग गारगोटीतल्या सगळ्या सहकाऱ्यांचा असेल, कोल्हापुरातल्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचा असेल, व्यासपीठावरच्या सगळ्या सहकाऱ्यांचा असेल, सगळ्यांचा आभार व्यक्त करून माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर लाडक्या बहिणी आपल्या लाडक्या भावाला त्या ठिकाणी राखी बांधणार. आता उधळूया गुलाल सारा, आपला लाडका अध्यक्ष आला. आता उधळूया गुलाल सारा, आपला लाडका आमदार आला. हा सह्याद्री उजळून गेला, आपला अध्यक्ष आला. हे नडणारा फिरणारा, तो न्यायाने लढणारा, लढणारा फिरणारा, तो न्यायाने लढणारा. राधानगरीचा ठाण्या बाग प्रकाश आबिटकर, शिवसेनेचा ठाण्या बाग प्रकाश आबिटकर. फोडली डरकाळी विधानसभेत या वाघानं, राष्ट्रपती पुरस्कार पटकावलंय ह्या पठ्ठ्यानं. उत्कृष्ट संसदपटू हा ठरलाय साऱ्यांमधून, हा गोरगरिबांचा बनून आवाज प्रकाश आबिटकर. राधानगरीचा ठाण्या बाग प्रकाश आबिटकर.
त्याच मन हाय मोठ राजासारखं पण गर्व नाही कसला गवसणी घातली आसमंताला पण मातीशी घट्ट जुळला संकट समयी ढाल बनूनी नेहमी हा उभा राहिला न थकला न खचला आव्हानांना भिडला तो जिद्दीने सदा वागला त्याला शाबासकी देई जो उत्कृष्ट काम करी चुकला त्याला धरी धारेवरी एकनाथांचा हा शिलेदार प्रकाश आबिटकर धनुष्य बाणाला देऊया साथ पुन्हा आबिटकर शिवसेनेचा ढाण्या वाघ प्रकाश आबिटकर महाराष्ट्रात घुमतोय आवाज प्रकाश आबिटकर औद्योगिक क्षेत्र आता वाढू लागलं कृषी आणि पर्यटन रुजवलं त्यानं रस्ते वीज पाण्यावर निधी खर्च करून दुर्गम भागाचं चित्र बदलू लागलं दर्जेदार शिक्षण दिला रोजगार त्यानं युवा संघटक बनला लक्षवेधिकार फक्त आश्वासन नाही तर कृती करणार माता बहिणींचा हा हक्काचा आधार हा लढणारा भिडणारा सर्वांसाठी हा झटणारा अरवाडी असो वा गाव आमदार आबिटकर राधानगरीचा ठाण्या बाग प्रकाश आबिटकर शिवसेनेचा ठाण्या बाग प्रकाश आबिटकर भुदरगड आजऱ्याची शान प्रकाश आबिटकर एकनाथांचा हा शिलेदार प्रकाश आबिटकर